पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा दिल्ली दौरा। फडणवीसांची केंद्रीय कृषी मंत्र्यांसोबत बैठक झाल्याची शक्यता आहे। वाढीव मदत मिळावी, राज्याचा केंद्राला प्रस्ताव असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे। केंद्राची समिती राज्यात येऊन पाहणी करण्याची शक्यताही वर्तवली जाते। ठोस मदतीसाठी फडणवीसांची केंद्राकडे मागणी असल्याची सूत्रांची माहिती आहे। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी फडणवीसांनी दिल्ली दौरा केलाय। राज्याला ठोस मदत मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे केली आहे। मराठवाड्यात शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांनी मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। यानंतर आता राज्य सरकारनं केंद्र सरकारला प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती आहे। या प्रस्तावात केंद्रानं वाढीव मदत देण्याची मागणी केल्याचीही सूत्रांची माहिती आहे। इतकंच नाही तर राज्यातील अतिवृष्टीच्या नुकसानाचा अहवाल केंद्र सरकारला पाठवला जाणार असल्याचीही सूत्रांची माहिती आहे। केंद्राची समिती राज्यात येऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याची शक्यता आहे। एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या व्यतिरिक्त राज्याला ठोस मदत मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीसांनी केंद्राकडे केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। रोजच्या रोजच नुकसानचा आकडा केंद्र सरकारकडे जातोच। केंद्र सरकारकडे आम्ही ते पाठवतोच। केंद्र सरकार मग एक भूमिका घेतं की राज्याचं नुकसान किती झालं याच्यावर केंद्रही त्या ठिकाणी मदत करतं, पण आमचा रिपोर्ट रोजचाच केंद्राला जातो। यामुळे लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। 50,000 हेक्टरी मदतीची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। शेतकऱ्यांच्या मागणीला विरोधकांनीही पाठिंबा देत सरकारकडे त्वरित मदत देण्याची मागणी केली। देशात शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत घोषित करणारं पंजाब हे पहिलं राज्य आहे। पंजाब सरकारनं एकरी 20,000 म्हणजेच हेक्टरी 50,000ची मदत दिली, तर महाराष्ट्र सरकारनं आतापर्यंत प्रति हेक्टर 8,500 रुपयांची मदत दिली। त्यासाठी 2,215 कोटींचा निधी जारी केला। केंद्र सरकारनं पंजाबला 1,600 कोटींची मदत केल्यानं महाराष्ट्रालाही 10,000 कोटींची मदत करावी अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। पंजाब सारखं राज्य जर एका हेक्टरला 50,000 रुपये देऊ शकत असेल तर महाराष्ट्राने द्यायला काहीच हरकत नाहीये। पंजाब सरकारनं शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत दिल्यानं राज्य सरकारही हेक्टरी 50,000ची मदत करणार का याकडे आता राज्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय।